नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे पण काढले जात आहे. दरम्यान अशातच आज एक मोठी बातमी अजून समोर आली आहे. आज संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. ते सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. आज संतोष देशमुख यांचं कुटुंब फडणवीस यांची भेट घेणार तोवरच मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली. ती म्हणजे संतोष देशमुख यांचा कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अटल सेतू मार्गे मुंबईच्या दिशेने येत असताना अटल सेतूवरील टोल नाक्यावर हा अपघात झाला. टोलमधून बाहेर पडताना वाहन अडवण्यासाठी जे बॅरियर बसवलेलं असतं त्या बॅरियरला देशमुख यांच्या कुटुंबियांची गाडी धडकली. सुदैवानं मोठा अपघात झाला नाही. सर्वजण सुखरूप आहेत. मात्र या घटनेत वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. गाडीची समोरची काच पूर्णपणे डॅमेज झाली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 1 जण फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जगभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. आरोपींना फाशीची मागणी होत आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं होतं. आपण या प्रकरणात लक्ष घालू असं आश्वासन राज्यपालांनीही यावेळी दिलं आहे. तेव्हा या निर्णयावर लवकरच सुनावणी होईल.